तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळ, कारण सकाळीच तर रात्री धाऱ्यावर होतात ना, तर मला आता सकाळी म्हणजे 3 वाजताच आम्ही लवकर गेलो. वरी पाणी लावलं तरीच गेलं. मग आता लसूण किती भिजला तेच माहीत नाही. मग म्हणलं चला बघून येऊ, कारण सकाळ सकाळ बघून नळे खालून जोडावं लागतं ना. तर म्हणून दोघं बी आलं चाललो आता खाली, कारण थंडी तर खूप आहे आमच्याकडे अजून. तुमच्याकडे काय माहिती आता. तर आता लसूण झाल्यानं भिजायचं. आता ह्याच्यावर लावायचं आहे गव्हावर. गहू भिजून घ्यायचा संध्याकाळी. म्हणजे काय होतं, रात्रीच्याला भिजून बी चांगलं होतं आहे आणि म्हणजे पाणी बी चलतं आणि मोटर बी फास्ट जाते, लाईट बी चांगली असते. कारण रात्री सगळे लोक भिजत नाहीत गाऱ्यामुळे, त्याच्यामुळे भिजणं चांगले होते एकदम. तर आज रात्री ह्याच्यावर लावायचं. आता गव्हावर लावतो. लसणाकडं तर काय आता जाताच येत नाही. आता हरभऱ्याकडंच म्हणजे सोयाबीन उपटायला लावावं लागेल, कारण इकडं तरी वरचं होऊन जाईल ना सगळं काम. खालचं आता राहिलं तर राहून द्या आता, कारण पाणी दिलं त्याच्यामुळे काही चालणार बी नाही तिथं आणि काही करता पण येणार नाही. त्याच्यामुळं आता हेच घ्यायचं, इकडंच वरचं घेऊ, खालचं राहून द्या. राहिलं तरी आता काय करावं, कारण पर्यास नाही. ते इकडे लावले गव्हावर, कारण सोलरचं चालू आहे. सकाळ सकाळ ऊन पडलं कधी आतमध्ये चालू होते, तर ह्याने बी चांगलं भिजणं होतं थोडं थोडं. पण कारण काय होते, ते असं कनेक्शनच उलटं केलेलं आहे, त्याच्यामुळे लई भिजत नाही ना, थोडं थोडं चलत आहे. हे बघा असं लावले. तर मला हे वाफ्याला एकाला एक वाफा आड सोडले वाटतं, कारण एक वाफा ती असतो ना आत्महत्याच, त्याच्यामुळे हे वाफ्यावर लावलं. मग हे वाफा भिजला का त्याच्या पलीकडे लावायचं. तर ह्या दिवसभरात हे नाही भरपूर होईन आज, कारण दुसरं काय भिजणं नाही ना, एवढंच आहे आता. हे नंतर मग ज्वारीला तर टाईम आहे अजून, एवढी काय ज्वारी भिजायला नाही आलेलं आहे. तर असं पाणी चालू सकाळ सकाळ, थोडं 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 लई नाही येत, कारण ह्याचं उलटं कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे ते बोरलाच जास्त पाणी नाही, पावसाळ्यात बी तेवढंच असतं आणि उन्हाळ्यात बी तेवढंच पाणी असतं. जास्त पाणीच येत नाही त्या बोरला, थोडंच पाणी असतंय. किती छोटी बोर आहे, त्याला पण बोरं आलेत बघा खायला. पण आता सकाळ सकाळ आम्ही लवकरच आलो, फोन पण धुतलेला नाही, तसंच आलेलं. तर किती छान आहे बघा नाही, नदीतल्या अशा बोरीला बोरं पण मस्त आले. तर हे बघा असं गावाकडं म्हणजे रानमेवा असतो खायला. ते बघा किती छान बोर आहे. तर आपण ह्याला दुपारी खाऊ. आता आज तर काही टाईम नाही, आता सकाळ सकाळ टोन धुतलं नाही आणि सकाळी खाल्लं की म्हणजे खोकल्यालाच म्हणजे आमंत्रण. एक तर थंडीचे दिवस, थंडी खूप वाजते ना, त्याच्यामुळे आता गवत झालेलं आहे भिजायचं. राहिलं आहे आता म्हणजे फक्त गहू भिजायचं. आता लसूण बी झाला, गव्हात लावायचं आहे. गहू भिजून झाल्याच्या नंतर ऊस आहे, थोडा ऊसाला थोडं घ्यायचं. नंतर फार ज्वारी करू वरी माळावर. मग माळावर ते 1-2 दिवस. तर अजून नदीला म्हणजे पाणी वडा आहे छोटा, त्याला पाणी आहे अजून. तर हे बघा पाणी इथून लावलं होतं डायरेक्ट, हे असे बारकाले हे ऊसाचं आहे ना, हे तर लसणाला लावलं होतं. आता पाणी गेलंय कुठं तेच मला माहीत नाही, कारण आम्ही झोपलो, थंडीच लई लागायला लागली. आणि हे बी झालं ना, म्हणजे प्रत्येक ह्याला तुटं लावले होते, मग डायरेक्ट सोडलं होतं पाणी. आता लसूण वाहून गेलं कसं काम खाली, तर कारण लसूण लावलेला सतत तुम्हाला दाखवते, कारण मीच नाही पाहिलं अजून. लयच पाणी वाहिलं रात्री, लवकरच बंद करायला पाहिजे तुम्हाला वाटते. हां तर बघा आता खाली खाली चालले. किती भिजले काय माहिती, कारण लसणाच्या अगोदर तर गवतच एवढं वापलंय की प्रमाणाच्या बाहेरच. हे दोघं बी आलेत खाली बघायला, कारण म्हणलं भिजलं का नाही. आणि कारण ॲटो टाकलेला डायरेक्ट मोटरीचा. तरी बघा सूर्य पण किती छान उगलाय सकाळ सकाळ. हे बघा मस्त वाटते का नाही, किती छान वाटते. निसर्गरम्य वातावरण, म्हणजे इतकं म्हणजे हे असं वातावरण पैसे देऊन भेटत नाही एवढं सकाळ सकाळ. किती छान वाटते बघा हे. ते बघा चाललं जात आम्ही खाली, किती भिजलं म्हणून. कारण इथं का अर्ध्यातून काय होतं, म्हणजे हे होतं ना, पाणी जात नव्हतं, उंच टेकाड होतं, जातं का नाही वाटलं होतं. पण आलंय चौकडच पाणी, तर आले. मग सगळेच वापस संग गेलेत वाटतं. हा नदीला गेले का कसं काय बाई. हे वापा राहिलाय वाटतं बघा भिजायचा कडीचा. हा कडीच्या वाप्यालाच पाणी नाही वाटतं. एकच राहायला दिसतोय का काय करून बाई. जे कमी पाणी होतं तुषारावर लावलं होतं काय कोण आहे नाही, तुटीचं नव्हते वाटतं, त्याच्यामुळं येईलच. तरी बघा एकच वापा कडीचा राहिलाय भिजायचा, कारण ह्याला नळीच मोकळी सोडी नव्हती वाटतं. हे कोडाच राहिल्या इथून तिथून अर्ध्यातून, तिकून ती वाजलाय अर्धा, हिथं राहिलाय की बघ. मग आता हे ह्याला काय करावं लागेल, तिथून ती नळी सोडून असं भिजून घ्यावं लागेल या अर्ध्यातून इकडं. नदीला तर गेलं का पाणी 2 तासापासून.
लसूण निघला ना उपटून. लसूण उपटून गेला असं नाही पण बघा ना सर माती आली वरून. कसं शिव्या दिला सकाळ सकाळ सुरू होईल. पाणी नाही दिलं गेलं रात्रभर चालले की मोटर राहू. ते पलीकडा राहिल्या वाटतं अर्धा होय. वरून भिजवून बघितलं का सकाळ सकाळ पाणी लावलं होतं गार लागत होतं तोच निघून गेलो होतं आम्ही. त्याच्यामुळे ही बोंब झाली सगळी थंडीने. तरी हे बघा किती असं पाणी गेलंय. कारण असं मोकळेच लावलं होतं रात्रभर त्याच्यामुळे रात्रभर वारंवार भिजून पर खाली नदीला पण गेलं असं पाणी. कारण इथून जाताच येत नाही दगड येतं बघता बी येत नाही पाणी गेले का नाही सटकत इकडं. तरी बघा असं कारण गेलं असं थोडं परत पण चांगला भिजला शक्यतो. म्हणजे जवळपास लई वेळ पाणी चाललंय ना आता रात्रभर. कारण 11 11:30 वाजल्यापासून गेलेलं होतं ना मजा करून. तरी बघा सगळं भिजलंय लावलेलं लसूण. हेच जरा थोडा कडीचा उलचक राहिला नाही तर सगळं भिजलंय. तेव्हा कशी करते आत्तापर्यंत मोटर चालू होती ना त्याच्यामुळं. पण आता इकडंच काय म्हणते लसूण नंतर लावलेलं आहे अर्ध्यातनं. वरून जर माती पडली तरच म्हणजे उगतो का नाही काय माहिती. सगळी माती वरून वाहून आली की इकडं सगळ्या शेवटला त्याच्यामुळं लांबून पाणी आले. पर म्हणजे किती वरून खाली पाणी वाहून यायचं इथपर्यंत असं इकडं डायरेक्ट एकाच वाप्याने. त्याच्यामुळं आता काय बोंब होती काय माहिती एवढं. तर चला तर वरी काढून न्यावं लागतं ना. आणि कधीच्या सरीला पण पाणी तर देवाचं लागून उलसक राहिले. तरी बघा इथंच राहिले बघा कडीकडीने थोडं थोडं राहिले असं येतं झालंय सगळं. ते बी भिजलंय ती वाजल्यावर झाले पण सगळे वापे भिजले. म्हणजे हे पण भिजलं असतं आपण ह्याला काय केलं तुषारने पाणी लावलं थोडं थोडं त्याच्यामुळे जास्त एवढा काय त्याने भिजलं नाही ना. म्हणजे असं लई तर एवढाच राहिला आहे एक. म्हणजे राहिला म्हणजे ते पण भिजलाच आहे थोडा कमी भिजला जरा. बाकीचे कसे म्हणजे असे आरवार भिजले. तर असं भिजलं म्हणजे राहायला सकाळ लसूण पण उगून येतोय ना आणि चांगलं पण हे होते. आता खुरपायचीच राहिली अडचण. कारण खुरपायलाच होते का नाही खुरपीनं नाही तर मग काय करावं तेच कळणार. कारण गवत इतकं दाट वापले हे कसं खुरपा इतकाला निसते असं गवत आहे. तर बघा आता चालली कारण कडीच्या वाप्याला म्हणजे सोलरचं पाणी तर आहे की चालू कंटिन्यू. फक्त हे मोटर रात्री जोडली होती इथपर्यंत छान भिजलाय बघा असं वारंवार भिजलाय. फक्त थोडाशी राहिलाय खाली तर भिजल किती बी एक वापा समजा ताण राहत नाही आता भिजल्यावर. आता 8 दिवस बघायचीच गरज नाही ह्यांच्याकडे असं होते ना. दुसरे कामं करत करत कारण आता खुरपायला सुकलं की खुरपायला बसावं लागेल तेव्हा जमणार आहे ह्याला. इतक्या अर्ध्यातूनच जास्त गवत बी लय गवत बी खाली नाही आहे. इथून वरच गवत आहे. थोडं लहानपणी हालेलं असतं का तो बरं झालं असतं. पण ते काय झालं लसूणच लावायचं राहिलं आता उरकतच नाही लावायला त्याच्यामुळं हे गवत जास्त झाले.